अर्चना पाटील चाकूरकर यांना विधान परिषदेची संधी हीच खरी शिवाजी पाटील चाकूरकरांना श्रद्धांजली। अर्चना पाटील चाकूरकरांना विधान परिषदेची संधी मिळावी यासाठी धाराशिवमध्ये बॅनरबाजी। नरेंद्र मोदी यांचा फोटो आणि भाजपचं चिन्ह कमळ वापरत धाराशिवच्या उमरग्यामध्ये बॅनर लावलेत। समस्त लिंगायत समाज यांच्या वतीनं हे बॅनर लावण्यात आलेले आहेत। अर्चना पाटील चाकूरकर यांची धाराशिव प्रभारी म्हणून निवड झाल्यानंतर त्यांना विधान परिषदेवरती संधी मिळण्याची मागणी ही केली जाते। रायगड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वापरण्यात येणाऱ्या डीपीडीसी निधीवरून आता रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी भाष्य केलेलं आहे। डीपीडीसीच्या निधीमधील थोडा वाटा आमच्या पक्षाला मिळावा, यामुळे गोरगरीब जनतेच्या विकासासाठी त्याचा वापर करता येईल असं आठवले म्हणालेले आहेत। आणि यासाठी आम्ही जिल्हाधिकारी डॉक्टर किशन जावळे यांच्याकडे मागणी करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय। खालापूरमध्ये काल एका कार्यक्रमामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। रिपब्लिकन पक्षाला सुद्धा डीपीडीसी मध्ये वाटा मिळाला पाहिजे, यासाठी आताच मी जावळे साहेब जे आपले कलेक्टर आहेत त्यांच्याशी बोललेलो आहे। मुख्यमंत्र्यांना मी पत्र देणार आहे आणि सर्व डीपीडीसी मध्ये गोरगरीब वस्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, त्या ठिकाणचा विकास झाला पाहिजे। यासाठी आरपीआयला सुद्धा फंडिंग मिळणं अत्यंत आवश्यक आहे। त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे आणि आरपीआयला आमचा वाटा मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। 1 मे पासून रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्तीचा निर्णय लागू होणार आहे। या संदर्भामध्ये आज दुपारी 12:30 वाजता मंत्रालयामध्ये महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कामगार नेते शशांक राव, शिवसेनेचे नेते संजय निरुपम यांच्यासह विविध रिक्षा टॅक्सी चालक संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावलेली आहे। ही बैठक परिवहन मंत्री यांच्या दालनामध्ये दुपारी 12:30 वाजता होणार आहे। या बैठकीमध्ये प्रामुख्याने अमराठी चालकांना व्यावहारिक मराठीचं ज्ञान असणं आवश्यक आहे। या मुद्द्यासह मराठी भाषा त्यांना शिकवण्यासाठी शासन कोणकोणते प्रयत्न करत आहे यावरती चर्चा होणार आहे। मराठी सक्तीला विरोध करणारे नेते देखील बैठकीमध्ये सहभागी होत असल्यानं काय तोडगा निघणार हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। त्यामुळे या बैठकीकडे राज्याचं लक्ष लागलंय। ऑटो टॅक्सी संघटनेनं राज्य सरकारच्या प्रस्तावित निर्णयाला तीव्र विरोध दर्शवलाय। 2 मे 2024 पासून मराठी लिहिता वाचता न येणाऱ्या ऑटो टॅक्सी चालकांचे परवाने रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक आणि बेकायदेशीर असल्याचा आरोप संघटनेनं केलेला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी संघटनेनं केली आहे। आणि या पार्श्वभूमीवरती पुढील भूमिका ठरवण्यासाठी ऑटो टॅक्सी चालकांची आज महत्त्वाची सभा बोलावण्यात आली आहे। आज गोरेगावमधील केशव गोरे स्मारक ट्रस्ट हॉलमध्ये ही सभा होणार आहे। या सभेला संघटनेचे पदाधिकारी शशांक राव सर्व चालकांना सभेला उपस्थित राहण्याचं त्यांनी आवाहन केलंय। दरम्यान संजय निरुपमांविरोधामध्ये आंदोलन करणाऱ्या मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा अमित ठाकरे सत्कार करणार असल्याची माहिती मिळते। शुक्रवारी संजय निरुपम दहिसरमध्ये काही उत्तर भारतीय रिक्षा चालकांशी मराठी भाषा सक्ती संदर्भामध्ये संवाद साधत असताना मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली। संजय निरुपम यांच्या गाडीवरती बाटल्या फेकल्या, गाडीची हवा काढली। या प्रकरणी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवरती गुन्हाही दाखल करण्यात आलेला, त्यांना अटकही करण्यात आली होती आणि त्यानंतर त्यांची जामिनावरती सुटका झाली। आज या सगळ्याच पदाधिकारी कार्यकर्त्यांना शिवतीर्थावरती बोलवून त्यांचा सत्कार केला जाणार असल्याची माहिती मिळते। पुढची बातमी पाहूयात। एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी मराठी आलीच पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केलंय। ज्या राज्यामध्ये राहतो तिथली भाषा आली पाहिजे असं ते म्हणालेले आहेत। मुस्लिम समुदायानं आपल्या मुलांना मराठी शिकवलं पाहिजे असंही ते म्हणालेत। स्पर्धा परीक्षा द्यायच्या असतील, इथेच नोकरी करायची असेल तर मराठी आली पाहिजे असं जलील म्हणाले। नागपूरमधील कार्यक्रमामध्ये बोलताना धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवाजी महाराज आणि रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरती अखेर माफी मागितली आहे। धीरेंद्र शास्त्रींनी छत्रपती शिवराय आणि समर्थ रामदासांबाबत एक किस्सा सांगितलेला होता, मात्र ही एक लोककथा असून त्याचा इतिहासामध्ये पुरावा नाही असं मुख्यमंत्री म्हणाले होते। धीरेंद्र शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर विरोधक देखील चांगलेच आक्रमक झाले। आज अखेर धीरेंद्र शास्त्रींनी माफी मागितली आहे। शिवाजी महाराजांविषयीचं वक्तव्य हे वेगळ्या पद्धतीने दाखवल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय आणि यावेळी बोलताना 4 मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरती देखील त्यांनी स्पष्टीकरण दिलंय। लवकरच आपण लग्न करणार असं देखील त्यांनी जाहीर केलं। दहशतवाद्यांना धर्म नसतो, हिंदूही दहशतवादी असू शकतात असं दलवाईंनी म्हटलेलं आहे। हिंदू दहशतवादी असेल तर कौतुक करणं सोडणं हे चुकीचं आहे असं त्यांनी म्हटलंय। आरएसएसच्या मंचावरती बागेश्वर बाबा बोलले, त्यामुळे शिवरायांचा अपमान झालेला आहे। शिवराय आणि रामदास स्वामींची कधीच भेट झाली नाही। सभेतच भागवतांनी बकवास बंद करा असं सांगायला हवं होतं असं देखील दलवाई म्हणाले। बिल्कुल ही अपमान है, बिल्कुल अपमान है।
और वो जहाँ जिस स्टेज से बोले वो स्टेज आरएसएस का स्टेज था। आरएसएस के मोहन भागवत वहाँ थे, मुख्यमंत्री थे, उन्होंने उनको अटका क्यों नहीं? ऐसा ये देखिए, इतिहास का सबूत देके मैं बोलता हूँ, कहाँ भी शिवाजी महाराज और रामदास जी की भेंट भी नहीं हुई है। तो ये जानबूझ के कहते हैं। मुझे दुख इसका है कि उसी वक्त उनको कहना चाहिए था कि इस तरह से बकवास मत करो। ये अभी बाबागिरी महाराष्ट्र में बढ़ गई है। आरएसएस की सत्ता आने के बाद सारे लोग बाबा बन गए हैं। खत्म करो आतंकवाद, लेकिन आतंकवादी कौन से धर्म का है ये मत देखो। हिंदू भी आतंकवादी हो सकता है, दूसरे समाज के भी हो सकते हैं। मालेगांव में जो हुआ उसका क्या? उनको छोड़ने के लिए आपने सारी बातें की। आतंकवाद खत्म होना है तो एक नजरिया से देखना चाहिए। हिंदू होने दो, मुसलमान होने दो, क्रिश्चियन होने दो, कोई भी होने दो, आतंकवादी आतंकवादी है ऐसा समझ के सजा होनी चाहिए। नागपुरात धीरेंद्र शास्त्री यांची कालपासून रामकथा सुरू झाली आहे। रेशीमबाग मैदानावरती 26 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान ही रामकथा होणार आहे। रामकथा होणाऱ्या पेडॉलमध्ये बागेश्वर महाराज यांच्या पाठीमागे श्रीरामांचं आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचं मोठं चित्र लावण्यात आलेलं आहे। रामकथेच्या त्यांच्या मंचावरती विविध देवदेवतांच्या चित्रांसह छत्रपती शिवाजी महाराज यांचं भलं मोठं चित्र देखील सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे। रामकथेच्या पेडॉलमध्ये सिंहासनावरती बसलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासह आई जिजाऊकडून शिक्षण घेणारे बाल शिवाजी यांचं देखील चित्र पाहायला मिळतंय। एकीकडे निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हवालदिल असतानाच आता खरीप हंगामाच्या तोंडावरती महाराष्ट्रामधील कृषी खतं, बियाणं, कीटकनाशक विक्रेत्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संपाची हाक दिली आहे। या बेमुदत संपामुळे बळीराजासमोर नवं संकट उभं राहिलंय। महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स आणि सीड्स डीलर्स असोसिएशनच्या नेतृत्वाखाली आज बंद पाळला जाणार आहे। राज्यामध्ये 85,000हून अधिक कृषी निविष्ठा विक्री केंद्र ही बंद राहण्याची शक्यता राज्यामधील कृषी विक्रेत्यांवरती दरवर्षी लादल्या जाणाऱ्या नवनवीन अटी, नियम आणि डिजिटल नियंत्रण प्रणालीच्या जाचक निषेध करण्यासाठी बेमुदत बंद हा ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तर संपाची प्रमुख कारणं नेमकी कोणती आहेत आणि मागण्या काय आहेत ते देखील जाणून घेऊयात। तर पहिलं कारण आहे बियाणं विक्रीसाठी साथी पोर्टलचा वापर बंधनकारक करण्याच्या निर्णयाला विक्रेत्यांचा विरोध आहे आणि तो रद्द करण्याची त्यांची मागणी आहे। त्याबरोबरच खत कंपन्यांकडून बियाणं किंवा कीटकनाशकं घेण्यासाठी सक्ती केली जाणाऱ्या लिंकिंग पद्धतीला देखील विरोध करण्यात येतोय। तिसरं कारण आहे खतं आणि कीटकनाशकांची एजंट मार्फत होणारी थेट विक्री ही थांबवावी अशी मागणी होतीये। 4 कीटकनाशक कंपन्यांना मुदत संपलेला माल परत घेत नसल्यानं विक्रेत्यांचे आर्थिक नुकसान होतं, तो माल कंपन्यांनी परत घ्यावा अशी ही मागणी होतीये। बियाणे नमुना फेल झाल्यास विक्रेत्यांना दोषी न ठरवता फक्त साक्षीदार म्हणून ग्राह्य धरावं अशी ही त्यांची मागणी आहे। शासनाच्या जाचक अटींविरोधामध्ये आजपासून खतं बियाणं विक्रेत्यांकडून बेमुदत बंद पुकारण्यात आलाय। या बंदला बीड जिल्ह्याच्या कृषी संघटनेनं पाठिंबा दिलेला आहे आणि यामुळे खरीप हंगामाच्या तयारीला लागलेल्या शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे। ही कंपनी जर घेतली तर प्रामुख्याने युरियाची कंपनी असेल तर युरियामध्ये एक्स हा युरिया मिळतोय। लागणारा रेल्वे ट्रॅकपासून जो लागणारा अतिरिक्त जो भाडं आहे ते आमच्या विक्रेत्याला सोसावं लागत आहे। MRPवर खत न येता यामुळे आमचा कृषी विक्रेता जो अतिरिक्त लागणारं जे भाडं आहे हे त्यांना परवडत नसल्यामुळे जे शासनाने नियम लागून दिलेल्या MRPमध्ये युरिया विकण्यासाठी आमचा किरकोळ विक्रेता असमर्थ आहे। आणि दरम्यान खतांच्या दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केला आहे। याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकारचं धोरण आहे। त्यांनीच तो प्रश्न निर्माण केला आहे, त्यांनीच सोडवला पाहिजे। येत्या खरीपामध्ये जर का शेतकऱ्याला खतं मिळाली नाहीत तर तस्करीच्या मार्गाने जे काही साठेबाजी करून गोडाऊन भरून ठेवले आहेत, आम्ही नाना पाटलांचे वारसदार आहोत, ती गोडाऊन लुटायला सुद्धा कमी करणार नाही।
बंधू अशोक खरात याला आज पुन्हा कोर्टात हजर केलं जाणार. महिला अत्याचार प्रकरणामधील 7व्या गुन्ह्यामध्ये एसआयटीनं ताबा घेतलेला आहे. धार्मिक पूजाविधीच्या बहाण्यानं विवाहित महिलेवरती लैंगिक अत्याचार केल्याचा अशोक खरातवरती गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी अशोक खरातच्या पोलीस कोठडीची सरकारी पक्षाकडून मागणी केली जाणार आहे. युक्तिवादादरम्यान सरकारी पक्षाकडून काय खुलासे केले जाणार याच्याकडे लक्ष लागलंय. अशोक खरातवरती आतापर्यंत 8 महिला अत्याचार आणि 9 आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. नाशिकमध्ये टीसीएस प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी होणार आहे. मागील सुनावणी दरम्यान निदा खानच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला होता. निदा खान गरोदर असून या टीसीएस मधील महिला अत्याचार आणि धर्मांतर प्रकरणाशी निदा खानचा संबंध नसल्याचा दावा करण्यात आला होता. सरकारी पक्ष आणि पीडितेच्या वकिलांनी आरोपीच्या वकिलाचे दावे हे खोडून आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत मागितलेली होती. नाशिक रोड न्यायालयानं 27 एप्रिलपर्यंत मुदत वाढ दिलेली होती. आजच्या सुनावणीमध्ये निदा खानला जामीन मिळणार की फेटाळला जाणार याकडे आता लक्ष आहे. आणि यानंतर काही आंतरराष्ट्रीय घडामोडी जाणून घेऊयात. गेल्या 24 तासांमध्ये इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांनी झंझावाती दौरे केलेत. अराक्ची यांनी सुरुवातीला पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद गाठली. तिथून ते ओमानची राजधानी मस्कतला गेले. तिथून पुन्हा इस्लामाबादला आले. तिथं पाकिस्तानी पंतप्रधान आणि लष्कर प्रमुखांची भेट घेतली. त्यानंतर ते आता मॉस्कोला रवाना झालेत. मॉस्कोत त्यांच्या अध्यक्ष पुतीन यांच्याशी भेट निश्चित झालेली आहे. तर अमेरिकेसोबतच्या तणावाच्या पार्श्वभूमीवरती हे दौरे महत्त्वाचे आहेत. पुतीन यांच्याशी चर्चेदरम्यान तणाव निवळल्यावरती चर्चा ही अपेक्षित आहे. दरम्यान काल अमेरिकेच्या अध्यक्षांवरती झालेल्या हल्ल्यानंतर देखील त्यांचं धमक्यांचं सत्र हे सुरूच आहे. इराणला लवकर पूर्णपणे नष्ट करून टाकू असं त्यांनी म्हटलंय. अमेरिका निर्णायक विजय मिळवेल, इराणला अण्वस्त्र मिळूच देणार नाही असाही दावा त्यांनी केलाय. इराणसोबत आता बैठका करण्याची काहीही गरज नाही असं त्यांनी म्हटलंय. हॉर्मुझच्या नाकेबंदी केल्यामुळे इराणचं नाक दाबलं गेलंय असं ट्रम्प म्हणतायत. इराणचं नौदल वायुदल नष्ट केलंय. आता केवळ फोनवरती चर्चा होईल, कोणताही दौरा होणार नाही असंही ते म्हणालेले आहेत. आणि हॉर्मुझमधल्या नाकेबंदीमुळे इराणची मोठी कोंडी झालेली आहे. अमेरिकेच्या नौदलानं आतापर्यंत 38 जहाजं ही परत पाठवलेली आहेत. इराणच्या बंदरांवरती अमेरिकेकडून नाकेबंदी सुरू आहे. आमची जहाजं जात आहेत हा इराणचा दावा देखील अमेरिकेनं फेटाळून लावलाय. इराणमध्ये 58 दिवसांपासून इंटरनेट बंद आहे. इंटरनेट ब्लॉकमुळे रोज 31 दशलक्ष डॉलर्सचं नुकसान झात आहे. तर डिजिटल कंपन्यांमधील 20% कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या देखील यामुळे धोक्यात आल्या आहेत. इराणमधली स्थिती ही जागतिक स्तरावरची अभूतपूर्व स्थिती मानली जाते. आणि ट्रम्प यांच्या धमक्यांना इराणनं प्रत्युत्तर दिलेलं आहे. इराण अण्वस्त्रांच्या मुद्द्यावरती कोणतीही तडजोड करणार नाही. इराण अमेरिकेशी या विषयावरती बोलणारच नाही असं इराणच्या संसदेच्या सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजिजी यांनी म्हटलंय. हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमधून शत्रूची कोणतीही जहाजं जाऊ देणार नाही असं देखील ते म्हणालेत. इस्रायलमध्ये 2 माजी पंतप्रधानांनी नेत्यानाहून विरोधामध्ये शड्डू ठोकलेत. वर्षाअखेरीस होणाऱ्या निवडणुकीमध्ये नफ्ताली बेनेट आणि यायर लापिड यांची युती झालेली आहे. एकत्र निवडणूक लढवण्याची काल बेनेट आणि लापिड यांच्याकडून घोषणा करण्यात आलेली आहे. पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहूंना सत्तेमधून घालवण्याची घोषणा करण्यात आलेली आहे. तर देश सुरक्षित ठेवू शत्रूला 1 सेंटीमीटर देखील जमीन देणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. अमेरिकेमधील वॉशिंग्टन डीसी इथं काल वार्षिक व्हाईट हाऊस करस्पॉन्डंट्स डिनर दरम्यान गोळीबाराची घटना घडली. या कार्यक्रमामध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, त्यांच्या पत्नी मेलानिया आणि उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी हे उपस्थित होते. अमेरिकेच्या सिक्रेट सर्व्हिसच्या अधिकाऱ्यांनी सतर्कता दाखवत हल्लेखोर थॉमस ॲलनला तात्काळ पकडलं. त्याला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या डिनर पार्टीमध्ये गोळीबार करणाऱ्या हल्लेखोराला आज न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे. तर गोळीबाराचं कारण हे मात्र अजूनही अस्पष्टच आहे. अमेरिकेतील हिल्टन हॉटेलमध्ये डिनर कार्यक्रमामध्ये झालेल्या गोळीबाराचा नवा व्हिडिओ समोर आलाय. या व्हिडिओमध्ये हॉटेलच्या बॉलरूमची दृश्य आहेत. गोळीबारानंतर इथं मोठा गोंधळ उडालेला होता. एका फ्रेंच पत्रकारानं हा व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये चित्रित केलाय.
हल्लेखोराबाबत डोनाल्ड ट्रम्प यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. आरोपी हल्लेखोर हा मानसिकदृष्ट्या आजारी होता असं ट्रम्प म्हणालेत. हल्लेखोराचे विचार हे द्वेषाने भरलेले होते. आरोपीच्या कुटुंबियांना देखील त्याची काळजी वाटत होती असं देखील ट्रम्प यांनी सांगितलंय. तर गोळीबाराच्या घटनेबाबत अमेरिकन चॅनलवरती ट्रम्प यांनी हे वक्तव्य केलेलं आहे. आणि पुढच्या काही बातम्या. कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी डोक्यावरती ठेवलेला दुधाचा कॅन डोक्यात अडकल्याची धक्कादायक घटना ही राजस्थानच्या अलवरमध्ये घडलेली आहे. माधोगडचा रहिवासी असलेला कालूराम रायबारी दुपारी वाटणीच्या शेतासाठी गहू विकायला निघालेला होता. कडक ऊन आणि उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी डोक्यावरती कापड बांधण्याऐवजी त्याने एक रिकामा 15 लिटरचा दुधाचा कॅन डोक्यावरती उलटा ठेवला. सुरुवातीला त्याला उन्हापासून थोडा आराम मिळाला, पण थोड्याच वेळामध्ये साधारण 10 किलोग्राम वजनाचा तो कॅन त्याच्या डोक्याला आणि मानेला चिकटून बसला. तेव्हा कालूरामनं तो डबा काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो जागचा हल्लाही नाही. आवाज ऐकून गावकरी जमा झाले आणि त्यांनी तो ओढून काढण्याचा प्रयत्न केला, पण धातूच्या कडा त्याच्या गळ्याभोवती आवळल्या गेलेल्या होत्या. जवळजवळ 2 तास गावकरी आणि तो तरुण धडपडत राहिले, पण त्याचा काही उपयोग झाला नाही. अखेरीस त्या तरुणाला जवळच्या हार्डवेअरच्या दुकानामध्ये नेण्यात आलं. दुकानदार सुरुवातीला ग्राइंडर चालवण्यास कचरत होता, कारण कॅन आणि हेड यांच्यामधील जागा ही खूपच कमी होती आणि थोडीशी चूक झाली तरी मानेला जखम होऊ शकली असते. सुदैवानं हा कॅन त्यानंतर काढण्यात यश आलेलं आहे.